आणि आताची सगळ्यात मोठी बातमी भारतासाठी अभिमानास्पद असलेली आजचं मिशन शक्ती यशस्वी झालेले आहे आणि डीआरडीओ कडून एसॅटचा व्हिडिओ जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। एसॅटने 300 किलोमीटर अंतरावरील लिओ जे आहे ते पाडलेला आहे, सॅटेलाइट पाडलेला आहे आणि याचा व्हिडिओ जो आहे तो डीआरडीओ कडून आता जारी करण्यात आलेला आहे। बॅलिस्टिक मिसाइलनं हे सॅटेलाइट पाडण्यात आलं होतं। हा व्हिडिओ आहे डीआरडीओ कडून जारी करण्यात आलेला। आताची सगळ्यात मोठी बातमी, एसॅटचा हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। कशा प्रकारे लाईव्ह सॅटेलाइट जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे या मिसाइलनं। सगळ्यात आधी एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य तुमच्यासाठी डीआरडीओ कडून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ही दृश्य फक्त TV9 वर तुम्ही पाहू शकताय। मिशन शक्ती आज यशस्वी झालेला आहे। एसॅट मिसाइलनं लाईव्ह सॅटेलाइट जे आहे ते पाडण्यात आलेलं होतं आणि त्याचा हा व्हिडिओ आहे। बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स मध्ये एसॅट होतं आणि या मिसाइलनं लाईव्ह सॅटेलाइट जे आहे ते पाडण्यात आलं होतं। 300 किलोमीटर अंतरावरील लिओ हे सॅटेलाइट या ठिकाणी पाडण्यात आलं होतं आणि डीआरडीओच्या चाचणीनंतर आता हा व्हिडिओ जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, भारतासाठी अभिमानास्पद असलेली अशी ही गोष्ट आणि मिशन शक्ती आज यशस्वी झाल्याची घोषणा पंतप्रधानांनी स्वतः केली होती। त्यानंतर डीआरडीओ कडून हा व्हिडिओ जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे लाईव्ह सॅटेलाइट पाडणारा भारत हा चौथा देश ठरलेला आहे। याआधी अमेरिका, रशिया, चायना यांनी अशा प्रकारची ही कारवाई केली होती। आपण अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, सगळ्यात मोठी उपलब्धी आहे खरं तर ही भारताची, सगळ्यात मोठं असं हे मिशन यशस्वी झालं होतं आणि आता ह्याचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट 11 वाजता एक माहिती टाकली होती की आपण देशाशी संवाद साधणार आहे। त्यानंतर मात्र डीआरडीओ कडून जे अँटी सॅटेलाइट जे जारी करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांशी संवाद साधला आणि त्याची चाचणीबाबतची माहिती घेतली। आपला भारत हा जो आहे तो देशामधला इतर देशांमध्ये चौथा देश असा ठरला आहे ज्यांच्याकडे अँटी मिसाईल आहे आणि ते मिसाईल इतर मिसाईलला मारे करण्यासाठी फार महत्वाचं असतं आणि अँटी सॅटेलाइट ज्या माध्यमातून हे काम केलं जातं। तर अँटी सॅटेलाइट जो आहे तो भारतामध्ये एक यशस्वी चाचणी करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वैज्ञानिकांना अभिनंदन केलं आणि त्यानंतर भारत हा चौथा देश झाला आहे जो म्हणजे अँटी सॅटेलाइट आहे जो इतर सॅटेलाइटना। नक्कीच विनोद, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। मात्र ही दृश्य आपण पाहतो येथे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।